नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण वाघ, शारदा होमिओपॅथी, टी.पी. रोड, आदर्श नगर, बीड. आज मी तुम्हाला मूतखड्यामध्ये होणाऱ्या त्रासासाठी होमिओपॅथीमध्ये काय वापरायचं याबद्दल थोडंसं माहिती सांगणार आहे. याच्या अगोदर मूतखडा जे आहे तर मूतखडा तुमच्या शरीरामध्ये आहे किंवा किडनीमध्ये खडा आहे किंवा युरेटरमध्ये खडा आहे म्हणजे लघवीच्या नळीमध्ये खडा आहे तर तो खडा तुमचा दुखतोच असं नाही. खडा दोन वेळेसच दुखतो. एक तर खडा कोरडा पडला म्हणजे तुम्ही जर पाणी कमी पिलात तर. दुसरं, खडा जर त्या खड्याने जर तिथली जागा सोडली किंवा तो खडा जर हलला तरच खडा दुखतो, नाही अन्यथा तुमच्या किडनीमध्ये खडा असेल किंवा तुमच्या लघवीच्या नळीमध्ये खडा असेल तर तो दुखत नाही. ठीक आहे. जर असा खडा दुखत असेल तर आपण म्हणतो की खड्याचं दुखणं आणि डिलिव्हरीचं दुखणं म्हणजे ज्यावेळेस बाळाला आई जन्म देते त्यावेळेसपेक्षाही कदाचित खड्याचं दुखणं जास्त प्रमाणामध्ये असतं. जसं आपण मग एखादा मासा पाण्यातून बाहेर टाकल्यानंतर तडपतो तर त्या पद्धतीने खड्याचा पेशंटसुद्धा आपल्याला तडपताना दिसतो. मग अशा केसेसमध्ये आपण काय केलं पाहिजे? बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे ॲक्यूटमध्ये काही मेडिसिन नसतं किंवा आम्ही पेशंटला खडा पाडण्यासाठी औषध देतो, खड्याचा पेन कमी करण्यासाठी मग तुम्ही डायक्लो घ्या किंवा एखादं ॲलोपॅथीचं औषध घ्या, एखादं इंजेक्शन टोचून घ्या असं आपण बोलतो. परंतु बऱ्याच वेळेस होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या कंडिशनमध्ये रिझल्ट येतात. त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही मेडिसिन वापरल्या तरीही आपल्याला चांगले रिझल्ट येतात. जसं ॲलोपॅथीमध्ये बरेच लोक आहेत की खड्यासाठी डायनापार वापरतात, नाही का, डायक्लोफेनॅकचं इंजेक्शन वापरतात. हे ठीक आहे. काही लोक ह्यासोबतच डायनापारसोबतच अँटीस्पाझमोडिक काही घटक असणारे जसं की आपण म्हणतो की मेप्टाल स्पाज वगैरे असे मेडिसिन वापरतात. परंतु खड्याच्या पेशंटमध्ये जर तुम्ही अँटीस्पाझमोडिक मेडिसिन दिलं तर ते खडा पडण्याचा थोडा वेळ लागू शकतो. म्हणजे खडा जर समजा पडणार असेल तर तो पडायला थोडासा वेळ लागू शकतो. याचं कारण असेल जर अँटीस्पाझमोडिक मेडिसिन दिलं तर त्या युरेटरमध्ये किंवा नळीमध्ये स्पाझमच होणार नाही. जर स्पाझम नाही झाला तर खडा पुढं ढकलणार कसा? त्याच्यामुळं शक्यतो मूतखड्याच्या पेशंटमध्ये अँटीस्पाझमोडिक मेडिसिन ह्या थोड्याशा टाळल्या तर बरं राहील. त्याऐवजी ॲनाल्जेसिक वगैरे आपण घेतलं म्हणजे पेन किलर जर घेतलं तर ते चालू शकतं. परंतु होमिओपॅथीमध्ये मग या कंडिशनला ज्यावेळेस खडा तुम्हाला दुखतोय त्यावेळेस जर तुम्ही काय करायचं तर त्यासाठी होमिओपॅथीमध्ये मी 2 मेडिसिन तुम्हाला सजेस्ट करणार आहे. त्याच्यामधलं पहिलं मेडिसिन आहे कोलोसिंथ, जे या पद्धतीचं आहे, ते तुम्ही बघू शकता. हे कोलोसिंथ, ठीक आहे. आणि दुसरं मेडिसिन आहे आर्निका मोंटॅना, हे या पद्धतीचं आहे, ठीक आहे. हे दोन्ही पण मेडिसिन होमिओपॅथिकमध्ये 30 पॉवरमध्ये घ्यायचे. आणि ज्यावेळेस तुम्हाला खडा दुखतोय, ज्यावेळेस खड्याचा त्रास होतोय त्यावेळेस हे औषध 1 कपभर पाण्यामध्ये 2-2 थेंब टाकून दर अर्ध्या तासाने अल्टरनेटली जरी घेतले तरी तुमचा 2 किंवा 3ऱ्या डोसमध्येच खड्याचा जो काही त्रास आहे तो कमी होईल. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. यासोबतच ज्या खड्याचा त्रास कमी झाल्याच्या नंतर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही होमिओपॅथिक पद्धतीने त्याची केस टेकिंग घ्या किंवा चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्याकडून तुमच्या खडा पाडण्यासाठी जे कन्स्टिट्युशनल मेडिसिन दिलं जातं तर त्यांच्याकडून तुम्ही घ्या. या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खड्याच्या आजारातून तुम्हाला मुक्तता भेटू शकते. धन्यवाद.